At the end of this topic, we have to discuss the steps. What are the important steps of installation of a PLC? Now, what is meaning of installation? In general, what is meaning of install? For example, in your computer, in your PC, or in your mobile, you install some operating system, you install some app. So have you heard the word installation? While using any technical things or while using any electronic gadget, have you heard the word installation? So today's outcome is a student will be able to explain the steps of installation in brief or in detail also. मला सांगा, आजचं लेक्चर जे आहे CSP सब्जेक्ट कंट्रोल सिस्टीम अँड PLC, यामध्ये आपला आउटकम काय आहे? PLC इन्स्टॉलेशनच्या ज्या स्टेप्स आहेत, या स्टेप्स तुम्हाला सांगता आल्या पाहिजे. पण या स्टेप्स एक्सप्लेन करण्याच्या आधी तुम्हाला मी एक जनरल क्वेश्चन विचारतो की इन्स्टॉलेशन हा वर्ड तुम्ही याआधी ऐकलेला आहे का? सांगता येईल का? शुभम गवळी, रोल नंबर 26. शुभम गवळी, स्वाती जाधव. काय सर बोला. शुभम, इन्स्टॉलेशन हा वर्ड तू आधी ऐकलेला आहे का? हो ऐकलंय सर. बरं. काय होते मिनिंग इन्स्टॉलेशनचं? तुझ्या ओन लँग्वेज मध्ये सांगता येईल का तुला? मोबाईल मध्ये एखादी ऍप डाउनलोड केली त्याला इन्स्टॉलेशन. करेक्ट. मोबाईल इन्स्टॉल करू शकतो. ऍप इन्स्टॉल करतो आपण, किंवा हो अजून एखादं एक्झाम्पल सांगता येईल तुला? नाही सर. ठीक आहे. शुभम गवळीनी एक एक्झाम्पल सांगितलेलं आहे आणि ते एक्झाम्पल तुम्ही सर्वांनी ऐकलंय की एक्झाम्पल आहे मोबाईल मध्ये, इन युअर मोबाईल you can install or download any app. Similarly, other common example of installation is install MS Office in your computer, install MS Office in your PC, or install any software in your computer. So what is meaning of installation of PLC? PLC is available, PLC hardware is available, PLC software is also available. We have to install it, we have to connect it with the field devices. We have to interconnect this PLC, install this PLC at a site location. For example, consider example of water bottle filling plant. काळजीपूर्वक ऐका प्रत्येकाने. Water bottle filling plant. So at this plant location, what happens? By using PLC, we are doing automation, and automatically what happens, the water bottles, they get filled and packing will be done automatically, and this process goes on continuously.
याचा अर्थ काय? अजून एक तुम्हाला एक्झाम्पल सांगतो मी. ते एक्झाम्पल ऐकल्यानंतर पुढे आपण थेरी पार्ट कडे जाऊया. तुम्हाला सर्वांना माहिती असेल की बिसलेरी ज्याच्या बॉटल्स आहेत किंवा पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटर जे आहे, हे पॅकेज ड्रिंकिंग वॉटर म्हणजे एका बॉटलमध्ये, एका कंटेनरमध्ये 1 लिटर प्युअर पाणी फिल करणे आणि ती बॉटल सील पॅक करणे. तर हे जे टास्क आहे, ही जे ऍक्टिव्हिटी आहे, ही ऍक्टिव्हिटी कशी करायची आपल्याला? ऑटोमॅटिक पद्धतीने करायची आहे. मग ही ऍक्टिव्हिटी किंवा हे जे पॅकेजिंग आहे हे कुठे होणार? इट विल बी डन ऍट दी प्लांट लोकेशन. जिथे मॅन्युफॅक्चरिंग प्लांट आहे त्या लोकेशनला ही ऍक्टिव्हिटी होणार. बरं, मग हे करत असताना, ही ऍक्टिव्हिटी करत असताना काय करायचंय आपल्याला? एक बॉटल जी आहे, 1 लिटर पाणी फिल करायचं आहे, 1 लिटर पाणी भरायचं आहे, ती बॉटल पुढे पाठवायची, परत दुसरी बॉटल घेतली. मग हे करण्यासाठी पीएलसीचा जेव्हा आपण यूज करतो, ही ऍक्टिव्हिटी करण्यासाठी पीएलसीचा जेव्हा आपण वापर करतो, तर हे करत असताना पीएलसी तिथे इन्स्टॉल करणं आवश्यक आहे. पीएलसी तिथे एम्बेड करणं आवश्यक आहे. ठीक आहे. मग याच्या स्टेप्स कोणत्या आहेत? पीएलसी इन्स्टॉलेशनच्या स्टेप्स कोणकोणत्या आहेत ते आपल्याला इथे आज स्टडी करायचं आहे. हे आहे याचं इंट्रोडक्शन. इन्स्टॉलेशन म्हणजे काय? इन्स्टॉलेशनचे डे टू डे लाईफ मधले एक्झाम्पल. पीएलसी इन्स्टॉलेशनचा वापर कशासाठी होतो? पीएलसी कुठे इन्स्टॉल करू शकतो आपण? त्याचं एक ऍप्लिकेशन आहे, तुम्हाला मी इंट्रोडक्टरी पार्ट मध्ये सांगितलंय. आता पुढे आपल्याला पाहायचं आहे की डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन. ऑब्झर्व दिस डायग्राम केअरफुली. इट कन्सिस्ट ऑफ enclosure, disconnect device, isolation transformer, wiring duct, PLC and MCR. The diagram consists of enclosure, disconnect device, MCR, PLC and wiring duct. So one by one we have to state the function of each and every block. Please observe this diagram carefully, and I will request all of you to draw this diagram in your notebook while listening, while you are attending the lecture. It is advised to keep notebook and pen along with you and note the important points. At the end of lecture, send me the photo of whatever you have written, whatever you have noted. तर लेक्चर तुम्ही अटेंड करत आहात, चांगली गोष्ट आहे. लेक्चरच्या शेवटी तुम्हाला काय करायचं आहे की ही जी डायग्राम ही प्रत्येकाला नोट करायची आहे. डायग्रामचं वेटेज असते 2 मार्क्स. डायग्रामचं वेटेज असते 2 मार्क्स. तर डायग्रामचे इम्पॉर्टंट पार्ट्स प्रत्येकाने रीड करा. इन्क्लोजर, डिस्कनेक्ट डिव्हाइस, आयसोलेशन ट्रान्सफॉर्मर, PLC, wiring duct and MCR. These are the important parts of the diagram. प्रत्येकाला मी 2 मिनिट वेळ देतो. 2 मिनिटात तुम्हाला काय करायचंय? हे ब्लॉक्स ड्रॉ करायचे आहेत. 2 मिनिटात ड्रॉ करण्याचा तुम्ही ट्राय करा. सनी जगताप. सर, सनी जगताप, डायग्रामचं नाव काय आहे? पीएलसी इन्स्टॉलेशन. आता सनी जगताप, तू ज्या रूम मध्ये बसलेला आहे, ज्या ठिकाणी तू अटेंड करत आहे लेक्चर, तिथे आजूबाजूला गोंधळ ऐकू येतोय. ठीक आहे. तर तुला मी रिक्वेस्ट करेल की तू शांत ठिकाणी जाऊन बस. सनी जगताप. ओके सर. आता इथे मी तुम्हाला फक्त रिक्वेस्ट करू शकतो, ऑर्डर देऊ शकत नाही, कारण तुम्हाला जे करायचं ते तर तुम्ही करणारच आहात. तर रॅन्डमली कोणालाही मी अनम्यूट करायला सांगेल, त्यांनी अनम्यूट करायचं आहे.
प्रत्येकाला 2 मिनिट वेळ देतोय. इथे डायग्राम प्रत्येकाने नोटबुक मध्ये ड्रॉ करावी. टाइम झालेला आहे 12:13 तुम्हाला काय करायचं आहे, डायग्राम ड्रॉ करायची आहे. 12:13 तुम्हाला काय करायचं आहे, डायग्राम नोटबुक मध्ये ड्रॉ करायची आहे. डायग्राम ड्रॉ केली प्रत्येकाने, डायग्राम ड्रॉ केली असेल प्रत्येकाने असं मी एक्सपेक्ट करतो. ठीक आहे, तर नेक्स्ट पुढे जाऊया. Now in this diagram, every part is having some task. For example, first part is enclosure. Enclose means whatever is placed inside the PLC, so it is enclosed. The PLC, it consists of various subparts like power supply, CPU, input module, output module, and these parts, they are supposed to be enclosed inside a container. For example, before studying the function of enclosure, consider a packed or packaged laptop. If you consider a laptop which is being transferred or which is being provided to end user, so in this case it is enclosed inside a container. It is enclosed properly, it is packed properly. So what is role of enclosure in this case? It provides protection against external environmental factors. It provides protection against the wear and tear. It provides protection against external shock. So in the case of PLC, enclosure is important. What is task of enclosure? It may be metal or non-metal type cabinet to fix PLC and its supporting devices. What is role of enclosure?
Enclosure, it may be made up of metal or non-metal type of components. So as per the requirement, we can make use of metallic enclosure or we can make use of non-metallic enclosure also. Now, in this case, the enclosure, whether it may be metallic or non-metallic, it is used to fix the PLC and its supporting devices. PLC आणि त्याच्याशी इंटरकनेक्टेड जे डिव्हाइसेस आहेत, PLC आणि त्याच्याशी रिलेटेड जे डिव्हाइसेस आहेत, जे कंपोनंट्स आहेत, ते काय करण्यात येतात, एका एन्क्लोजर मध्ये ते टाकण्यात येतील, एका एन्क्लोजर मध्ये ते काय करण्यात येतील, फिक्स करण्यात येतील. Now, inside this enclosure, enough space is provided between PLC and other components. Spacing. So, when PLC is placed inside the container, this PLC is having some distance, some space is given for circulation of air. Why it is necessary? Why air circulation is necessary? Because it is necessary that the temperature, it should be from 0 to 55 degrees Celsius. The temperature, it must be from 0 to 55 degrees Celsius. So for enclosure purpose, I will show you one photograph of PLC plant at the end of lecture, or right now I can show you the photograph of enclosure. So observe this diagram on screen. Can you observe this diagram on screen? स्क्रीनवर तुम्हाला हा एक फोटो दिसतोय का? एक सेकंद. हो सर दिसतोय, आता नाही दिसत. एक सेकंद परत एकदा तुम्हाला फोटो मी दाखवतो. यावरून तुम्हाला आयडिया येईल की पीएलसी चा जो एन्क्लोजर आहे तो कशा पद्धतीचा असतो. स्क्रीनवर पहा सर्वांनी. स्क्रीन दिसते सर्वांना? हो दिसते सर. इथे तुम्हाला या स्क्रीनवर झूम करतोय मी. इथे तुम्ही पाहू शकता की हा जो कंटेनर आहे, इनसाइड दिस कंटेनर some components they are fitted inside, some components they are installed inside it. पहा सर्वांनी केअरफुली. Now in this diagrammatic representation, observe this another diagram, another not diagram, it is a photo. हा फोटो पहा सर्वांनी, दिसतोय सर्वांना? हो दिसतोय सर. ठीक आहे. काय दिसतंय तुम्हाला या फोटो मध्ये की एक कंपार्टमेंट आहे किंवा एक कंटेनर आहे. त्या कंटेनरच्या आत काही कंपोनंट्स इथे ठेवलेले आहेत. Observe this another photograph. पहा सर्वांनी केअरफुली. Now in all these three photos, one more photo I will show you of a PLC. हा फोटो पहा, दिसतोय सर्वांना? साठे, चेतन साठे. हो दिसतोय. फोटो दिसतो आहे का? दिसत आहे का? व्हेरी गुड.
आता हा जो फोटो आहे हा कशाचा आहे, पीएलसीचा फोटो आहे. आणि हा पीएलसी काय केलेला आहे की तुमचं जे कंटेनर आहे, कंटेनर ज्याला म्हटलेलं आहे इन्क्लोजर, काय म्हटलेलं आहे याला, इन्क्लोजर. या इन्क्लोजरच्या आतमध्ये काय केलेलं आहे आपण, हा पीएलसी फिट केलेला आहे. ठीक आहे. इथे तुम्हाला मी 3-4 फोटो दाखवले, यावरून तुम्हाला एक जनरल आयडिया आली असेल. आता यामध्ये याचं जे टेम्परेचर आहे, दिस टेम्परेचर इट इज जनरली मेंटेन्ड फ्रॉम 0 डिग्री सेल्सियस टू 55 डिग्री सेल्सियस. If the temperature is more than 55 degree Celsius, then cooling fan is provided, and care should be taken that this PLC it should be away from high voltage equipments. हाय व्होल्टेज जे इक्विपमेंट्स आहेत, हाय व्होल्टेज जे डिव्हाइसेस आहेत, इलेक्ट्रिकल कंपोनंट जे आहेत, त्याच्यापासून काय करायचं आहे, हा जो पीएलसी आहे हा पीएलसी आपल्याला दूर ठेवायचा आहे. कशापासून, हाय व्होल्टेज कंपोनंट्स पासून. लक्षात घ्या, इन्क्लोजर रिलेटेड जे 4 स्टेटमेंट्स आहेत हे प्रत्येकाने रीड करा स्क्रीनवर. स्क्रीनवर पहा सर्वांनी. तुमच्या याची जी स्क्रीन आहे मोबाईलची, त्या स्क्रीनवर प्रत्येकाला पाहायचं आहे आणि हे स्टेटमेंट्स तुम्हाला रीड करायचे आहेत. हे स्टेटमेंट्स तुम्हाला काय करायचे आहेत, रीड करायचे आहेत. इन्क्लोजर म्हणजे काय हे तुम्हाला यावरून लक्षात येईल. फक्त हे इन्क्लोजरचे स्टेटमेंट्स तुम्ही रीड करा प्रत्येकाने केअरफुली. ठीक आहे, पुढे जाऊया. डिस्कनेक्ट डिव्हाइसेस. नेक्स्ट टास्क, नेक्स्ट पार्ट ऑफ दिस, नॉट task, next part of this diagram is disconnect devices. This enclosure it must have power disconnect. So whenever required, whenever it is necessary, that power should be disconnected, power should be turned off from this PLC, then you can turn off the power and you can operate the PLC. इथे तुम्ही पाहू शकता, सोपं काम आहे. डिस्कनेक्ट डिव्हाइस, डिस्कनेक्ट डिव्हाइसचं काय काम आहे, बाय युजिंग डिस्कनेक्ट डिव्हाइस you can turn off the power supply to PLC and you can operate the PLC without without connecting the PLC to power supply. म्हणजे पॉवर ऑफ करून सुद्धा तुम्ही काय करू शकता, PLC ऑपरेट करू शकता. Next is MCR. MCR stands for Master Control Relay. Remember the long form of MCR. MCR stands for Master Control Relay. So what is role of relay? What is relay? Basic thing is, what is relay? Relay is nothing but electromechanical switch. What is role of relay? Relay is nothing but electromechanical switch, and this switch it gets turned on or turn off depending upon the current flowing through it. So in MCR, in master control relay, it is used to interrupt power to IO rack in the event of system failure. Consider this MCR as a relay or switch. So what is role of switch? Switch, it may be turned on or it may be turned off. So power interrupt. आता इंटरप्शन म्हणजे काय की पॉवर सप्लाय तुम्ही पीएलसी ला दिलेला आहे. मग पॉवर सप्लायला तुम्ही काय केलं, इंटरप्ट केलं. इंटरप्ट केलं म्हणजे काय, मध्ये थांबवलंय. जसं तुम्ही
बोलत आहात, बोलताना मध्येच तुम्हाला कोणी इंटरप्ट केलं, म्हणजेच काय, तुमचं बोलणं थांबवलं, तर या इंटरप्टला पॉवर इंटरप्ट करण्यासाठी कशाचा वापर होतो, रिलेचा वापर होतो. आणि दिस पॉवर इज कनेक्टेड और प्रोव्हाइडेड टू IO रॅक इन द इव्हेंट ऑफ सिस्टीम फेल्युअर. सिस्टीम फेल्युअर म्हणजे काय, तुमची जी काही वर्किंग सिस्टीम आहे, तुमचं जे काही PLC आहे, तो जर फेल झाला म्हणजे ऑपरेशन मध्ये जर काही प्रॉब्लेम झाला, पीएलसीच्या ऑपरेशन मध्ये जर काही प्रॉब्लेम झाला, अशा केसमध्ये, अशा सिच्युएशन मध्ये काय होणार, दिस MCR इट विल इंटरप्ट दी पॉवर टू IO रॅक. सिस्टीम फेल झाल्यावर रिले काय होईल, एक तो ऑफ होईल आणि तो पॉवर सप्लायला इंटरप्ट करेल, पॉवर सप्लायला थांबवेल. नेक्स्ट इम्पॉर्टंट पार्ट इज आयसोलेशन ट्रान्सफॉर्मर. आयसोलेट करणे म्हणजे काय, जसं आपण म्हणतो आयसोलेशन वॉर्ड फॉर कोविड पेशंट्स. आयसोलेशन वॉर्ड म्हणजे काय, जसं आपण म्हणतो एखाद्याला आयसोलेशन वॉर्ड मध्ये ठेवूया, आपण आयसोलेट करूया, म्हणजे काय करतो आपण, वी सेपरेट इट फ्रॉम अदर ग्रुप ऑफ पीपल, वी सेपरेट अ पर्सन फ्रॉम अदर्स. सो इन आयसोलेशन ट्रान्सफॉर्मर, what is necessary of isolation transformer? It provides physical isolation from main distribution. When PLC is operated in noise polluted environment, then noise suppressors they are used, and proper grounding is also necessary in PLC installation. Properly grounded terminals, they must be used in case of PLC installation. So this is a brief summary of PLC installation process. Now, based on this topic, 1 second, I will show you the syllabus related to PLC installation. Wait for a second. Observe on screen. Everyone observe on screen. So in unit 4, as you can observe, in unit 4, as you can observe, PLC installation is 4.3. So it is a short subtopic as per our syllabus is concerned. आपल्याला माहिती आहे आपण लेक्चर का अटेंड करतोय, काय काम आहे लेक्चर अटेंड करायचं, की आपल्याला MSBT एक्झाम मध्ये एक्सेल करायचं आहे, MSBT एक्झाम आपल्याला पास करायची आहे. ठीक आहे, पास करण्यासाठी सिलेबस ओरिएंटेड आपल्याला स्टडी किंवा एक्सप्लेनेशन करणं आवश्यक आहे. तर इथे PLC इन्स्टॉलेशनचा जो मुद्दा आहे, काय दिसते तुम्हाला इथे, किती नंबरचा पॉइंट आहे, 4.3. तर याबद्दल MSBT मध्ये क्वेश्चन आलेला आहे. MSBT चा क्वेश्चन तुम्हाला मी दाखवतो आता. पाहिजे सर्वांनी स्क्रीनवर. दिस इज विंटर 19 पेपर. स्क्रीनवर दिसते तुम्हाला, सर्वांनी स्क्रीनवर पहा. So on screen, as you can observe, illustrate the steps of PLC installation. काय क्वेश्चन, काय माहित राव, कोण आहे स्टुडंट, चेतन साठे.
सॉरी सर, ते यशने विचारलं होतं अटेंडन्स झाली आहे का? हा त्याला बरं, सांगत ठीक आहे होतो, ठीक नाही आहे. माहिती. आता काही प्रॉब्लेम नाही. लक्ष द्या सर्वांनी की तुम्ही जे लेक्चर अटेंड केलं याचा आउटकम काय आहे हे तुम्हाला या एका मिनिटात लक्षात येईल. काळजीपूर्वक आहे का? पाय ते स्क्रीनवर वाचा हे काय लिहिलेलं आहे. इलस्ट्रेट दी स्टेप्स ऑफ पीएलसी इन्स्टॉलेशन. इलस्ट्रेट दी, स्क्रीन दिसत नाहीये. स्क्रीन दिसते सर्वांना? ठीक आहे, एखाद्या स्टुडंटला दिसत नसेल पण मॅक्स 90% स्टुडंटला स्क्रीन दिसते. वाचा इथे स्क्रीनवर काय लिहिलंय. इलस्ट्रेट दी स्टेप्स ऑफ पीएलसी इन्स्टॉलेशन. हा क्वेश्चन नोट करा प्रत्येकाने नोटबुक मध्ये. किती मार्कांसाठी क्वेश्चन आहे? 4 मार्क्स. आणि हा क्वेश्चन कधी आलेला आहे? विंटर 19 एक्झाम. कधी आलेला आहे क्वेश्चन हा? विंटर 19 एक्झामचा क्वेश्चन आहे. इलस्ट्रेट दी स्टेप्स ऑफ पीएलसी इन्स्टॉलेशन, 4 मार्क्स. आता यासाठी आपण जो पॉइंट डिस्कस केलेला आहे, डायग्राम 2 मार्कांसाठी आहे आणि जे डिस्क्रिप्शन आहे हे 2 मार्कांसाठी आहे. असा 4 मार्कांचा क्वेश्चन आहे. असा 4 मार्कांचा क्वेश्चन आहे. ठीक आहे, तर इथे आपण थांबूया. त्या आधी अटेंडन्स होईल. कोणाला काही क्वेश्चन असेल तर त्यांनी क्वेश्चन इथे विचारावा. अटेंडन्सचा स्क्रीन खाली करा ना, आन्सर पूर्ण बघ यासाठी. हे जे आन्सर आहे हे आन्सर तुम्हाला मी पीडीएफ फॉर्म मध्ये अवेलेबल करून देतोय. जे आपण डिस्कस केलंय तेच आन्सर आहे. ते आन्सर तुम्ही पाहू शकता. ठीक आहे, एका स्टुडंटनी क्वेश्चन विचारला इथे. तर 2 मार्कांसाठी शॉर्ट डिस्क्रिप्शन तुम्हाला लिहायचं आहे. ठीक आहे, तर काही सूचना तुम्हाला इथे मी सांगू इच्छितो की टॉपिक 4 जो आहे तो टॉपिक 4 चा पीएलसी इन्स्टॉलेशन पॉइंट आपण डिस्कस केलेला आहे. याच्याशी रिलेटेड असाइनमेंट आणि एमसीक्यू टेस्ट आणि अजून दुसऱ्या कोणत्या टेस्ट आहेत त्या पुढे कंडक्ट करण्यात येतील. तर रेग्युलरली प्रत्येकाने त्याचा स्टडी करायचा आहे. ठीक आहे, अजून एक तुम्हाला सूचना द्यायची आहे मला की सब्जेक्ट व्यतिरिक्त ती सूचना, एक सेकंद.